वैभवराव आझाकडून त्या तालुक्याचा आमदार म्हणून स्वखर्चातून 1,11,000 रुपये दिलेला शब्द पाळला. शिरापूरच्या महादेव मंदिरासाठी आमदार राजभाऊ खरे यांची 1,11,111 रुपयांची मदत. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेला अनेक आश्वासनं दिली जातात. मात्र दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण करणं आणि जनतेसमोर दिलेला शब्द पाळणं याला निश्चितच वेगळं महत्व असतं. असाच एक शब्द मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजभाऊ खरे यांनी शिरापूर येथील ग्रामस्थांना दिला होता. शिरापूर येथे यात्रेच्या निमित्तानं ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार राजभाऊ खरे यांनी शिरापूर येथील महादेव मंदिरासाठी स्वतःच्या खिशातून 1,11,111 रुपये देणार असा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यावेळी दिलेल्या या शब्दाची ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. मात्र आता या शब्दाची पूर्तता झाल्याचं सुद्धा समोर आलंय. आमदार राजभाऊ खरे यांनी शिरापूर येथील महादेव मंदिराच्या विकासासाठी 1,11,111 रुपयांची मदत केली आहे. विशेष म्हणजे ही मदत स्वतःच्या खिशातून देण्याचा शब्द त्यांनी यात्रेच्या वेळी दिला होता आणि त्यानुसारच त्यांनी आपला शब्द पाळलाय. महादेव मंदिर हे शिरापूर ग्रामस्थांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं ठिकाण आहे. या मंदिराच्या विकासासाठी मिळालेली ही मदत मंदिराच्या कामासाठी उपयोगी ठरणार आहे. आमदारांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यानं शिरापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आमदार राजभाऊ खरे यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल शिरापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. यात्रेच्या वेळी दिलेला शब्द केवळ बोलण्यापुरता न ठेवता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे आणि म्हणूनच हा केवळ 1,11,111 रुपयांच्या मदतीपुरता मर्यादित राहत नाही, तर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वासाचा हा एक प्रसंग म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं. राजकारणात अनेकदा मोठमोठी आश्वासनं दिली जातात. निवडणुकीच्या काळात तर आश्वासनांची मोठी यादीच जनतेसमोर ठेवली जाते. पण दिलेला शब्द लक्षात ठेवणं, तो शब्द पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणं आणि ग्रामस्थांसमोर केलेलं आश्वासन प्रत्यक्षात उतरवणं, यातूनच लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील विश्वास अधिक मजबूत होतो. शिरापूर येथील महादेव मंदिरासाठी मिळालेली मदत ही मंदिराच्या विकासासाठी निश्चितच महत्वाची ठरणार आहे. ग्रामस्थांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या या मंदिराच्या विकासाला या मदतीमुळे आता हातभार लागणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न ग्रामस्थांच्या दृष्टीनं निश्चितच महत्वाचा आहे. तर दुसरीकडे दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे या मदतीची चर्चा आता परिसरात सुद्धा होतीये. सत्याला साथ द्यायची असेल तर आत्ताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा.